प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आज एक भारतीयाची भावना, भारतीयत्वाची भावना जी आहे, आनंदाची भावना आपल्याला पाहायला मिळते. कारण प्राऊड ऑफ इंडिया, प्राऊड ऑफ इंडिया. काय सांगाल? एवढं सांगेल की सचिन तेंडुलकर नंतर पाकिस्तानच्या अगेन्स्ट मध्ये कोणी खेळत असेल तर तो म्हणजे आमचा विराट कोहली आहे. नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर नागपूरकरांमध्ये जो आहे तो मोठा जल्लोष नागपूरकरांनी केलेला आहे. लक्ष्मीभवन चौकामध्ये मोठ्या प्रमाणात अचानकपणे हे युवक या ठिकाणी जुळतात आणि या ठिकाणी जर आपण गर्दी बघितली तर युवकांची मोठी गर्दी झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि जो जल्लोष आहे तो आपण पाहतो की तिरंगा घेऊन ही सगळी तरुणाई जी आहे ती पुण्यातल्या रस्त्यावरती जल्लोष करताना पाहायला मिळते. प्रत्येक तरुणाच्या चेहऱ्यावरती आपण पाहतो की उत्साह पाहायला मिळतो, कारण कोहलीनं या सामन्यामध्ये शतक जे आहे ते झळकावलेलं आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की पाकिस्तान विरुद्धची नारेबाजी जी आहे ती सुद्धा केली जाते, कारण आपण पाहतोय की पाकिस्तानची विरुद्धची भारताची मॅच जी आहे हाय व्होल्टेज मॅच समजली जाते की जी मॅच आज दुबईमध्ये खेळली गेली. मात्र आपण पाहतोय की दुसऱ्या बाजूला हा सगळा जल्लोष जो आहे पुणेकरांच्या वतीने या ठिकाणी केला जात आहे. आपण पाहतोय की नारेबाजी देत भारतीय संघाचा जल्लोष करत कोहलीच्या नावानं आपण पाहतोय की घोषणाबाजी करत हे सगळे पुणेकर आज आपल्या खरं तर टीम इंडियाचा जल्लोष जो आहे तो साजरा करताना पाहायला मिळतो. आपण पाहतोय की पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावरती हे सगळे पुणेकर तरुणाई आनंदामध्ये आपण पाहतोय की उत्साहानं नाहून गेलेले आपल्याला पाहायला मिळते. आणि टीम इंडियाचे जल्लोष जे आहे ते आपल्याला पुण्याच्या फर्ग्युसन रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय की आपण कोहलीचे पोस्टर जे आहेत कोहलीनं पाकिस्तानचा बाप एकच विराट कोहली. प्रत्येक मॅचला पाकिस्तान हक्क आहे पोराला हरवण्याचा. दरवेळेस प्रमाणे याही वेळेस रन कमी होत्या, कोहलीला सुद्धा 10 रन शिल्लक होत्या. कोहलीनं मात्र शतक, कोहलीला माहिती होतं